दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। कल्पना करा एक अशी शक्ती ज्यात ब्रह्मा आहे, विष्णू आहे आणि महेश देखील आहेत। एकाच रूपात तिन्ही देवांचे सामर्थ्य। एक अशी देवता जी केवळ देव नाही तर जगाचा आद्य गुरु आहे। दत्त जयंती अगदी जवळ आली आहे आणि याच निमित्ताने आज आपण एका अलौकिक, अद्भुत, रहस्यांनी भरलेल्या देवतेची म्हणजेच भगवान श्री दत्तात्रय यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तुम्हाला माहीत आहे का, दत्तात्रयांचे 3 मुख 6 हात कशाचे प्रतीक आहेत? त्यांनी 24 गुरु कोणाकोणाला केले होते आणि सर्वात महत्त्वाचे त्यांची उपासना का आणि कशी करावी? जर तुम्ही खऱ्या अर्थाने दत्त महाराजांचे भक्त असाल किंवा त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक असाल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण आजची माहिती तुमच्या जीवनातील अनेक संकटे दूर करण्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल। व्हिडिओत पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भगवान दत्तात्रय हे त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप मानले जाते। 3 मुख आणि 6 हात हे त्यांची त्रिगुणात्मक शक्ती दर्शवतात। त्यांच्याजवळ असणारे 4 श्वान हे 4 वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांचे प्रतीक आहेत। मागे असलेली कामधेनू गाय ही पृथ्वी आणि धर्माचे प्रतीक आहे। त्यांच्या हातात असणारे शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू हे त्यांच्या तिन्ही देवांच्या शक्तीचे प्रतीक आहेत। दत्तगुरु हे अवधूत आणि दिगंबर अवस्थेत वावरणारे परमज्ञानी आणि योगेश्वर आहेत। जेव्हा असुरी शक्ती वाढल्या तेव्हा दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांचा जन्म झाला। महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी माता अनुसया यांच्या पोटी मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तात्रयांचा जन्म झाला। माता अनुसयेच्या महान सतीत्वाने प्रसन्न होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एकत्रित येऊन तिच्या उदरी पुत्र म्हणून जन्म घेतला। तोच हा दत्तात्रय अवतार। दत्त म्हणजे दिलेले, ब्रह्मा, विष्णू, महेशांनी दिलेला पुत्र आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा पुत्र। दत्त जयंती म्हणजे केवळ एक उत्सव नाही तर दत्त तत्व स्वीकारण्याचा आणि गुरूंचे महत्त्व समजून घेण्याचा दिवस आहे। या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत हजारो पटीने अधिक कार्यरत असते असे मानले जाते। या काळात केलेली उपासना, नामस्मरण आणि सेवा त्वरित फलदायी ठरते। दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते। यालाच गुरुचरित्र सप्ताह म्हणतात। गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा महान ग्रंथ आहे। ज्ञान मिळवण्यासाठी दत्त महाराजांनी पृथ्वीवरील 23 आणि स्वतःला असे 24 गुरु केले। हा त्यांच्या महान गुरु तत्वाचा आणि ज्ञानाचा सर्वोच्च नमुना आहे। उदाहरणार्थ, पृथ्वीकडून सहनशीलता आणि क्षमा करण्याची वृत्ती, अग्नीकडून हा देह क्षणभंगूर आहे, केवळ आत्म्याचे महत्त्व आहे ही शिकवण, समुद्राकडून मन नेहमी शांत आणि स्थिर ठेवावे, मधमाशीकडून जिथे चांगले मिळेल तेवढेच घ्यावे। दत्तगुरु शिकवतात की ज्ञान घेण्यासाठी वय, जात, धर्म किंवा पदवी लागत नाही। ज्ञान चराचरात आहे, फक्त ते स्वीकारण्याची दृष्टी हवी। दत्त महाराजांचे नामस्मरण हे भक्तांसाठी कवच ठरते। तुम्हाला जर नकारात्मक शक्तींचा, वाईट विचारांचा त्रास होत असेल तर दत्त नामस्मरण अत्यंत प्रभावी आहे। दत्त महाराजांचे 2 मुख्य मंत्र, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
दिवसात किमान 108 वेळा हे नामस्मरण केल्याने निश्चितच दत्तकृपा प्राप्त होते. महाराष्ट्रात आणि देशभरात दत्त महाराजांची अनेक जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकी औदुंबर, जिथे नृसिंह सरस्वतींनी तपश्चर्या केली, नरसोबाची वाडी, श्री नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य, गाणगापूर दत्त भक्तांसाठी कल्पतरू समान. या दत्तक्षेत्रांना दत्त जयंतीच्या काळात अवश्य भेट द्यावी. भगवान श्री दत्तात्रय केवळ एक देवता नाहीत, तर ते गुरु आहेत. गुरु म्हणजे जो आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतो. या दत्त जयंतीला त्यांच्या चरणी लीन व्हा, नामस्मरण करा आणि त्यांच्याकडून मिळालेल्या 24 गुरूंच्या शिकवणीचा अवलंब करा. तुमच्या आयुष्यात येणारे सर्व अडथळे, संकटे आणि नकारात्मकता दूर हो, हीच दत्तचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. दत्त महाराजांबद्दल तुमचा अनुभव किंवा माहिती कमेंट बॉक्समध्ये इतरांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.